विद्यार्थी मित्र नमस्कार। मागील काही व्याख्यानांच्या माध्यमातून आपण भूगोलशास्त्रातील वारंवारिता वितरणाची मांडणी करत आहोत। यामध्ये आतापर्यंत आपण वारंवारिता तक्ता तयार करणं, संचित वारंवारिता तक्ता तयार करणे, त्यानंतर वारंवारिता वक्र तयार करणे, वारंवारिता बहुभुजाकृती तयार करणे आणि यासाठी खंडित प्रकारची आकडेवारी, खंडित श्रेणीतील आकडेवारी, अखंडित श्रेणीतील आकडेवारी या प्रकारे आपण मांडणी केलेली आहे। आत्ताच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला खंडित श्रेणीसाठी हिस्टोग्राम तयार करण्याच्या पद्धतीची मांडणी करायची आहे आणि यासाठी देण्यात आलेलं उदाहरण पुन्हा मी तेच घेतलेलं आहे। याचं कारण की तुम्हाला कंपॅरिझन करता यावं, तुम्हाला तुलनात्मक पद्धतीने ही वेगवेगळी तंत्रे जी आहेत ही तंत्रे मांडता आली पाहिजेत। तर जी काही दिलेली आकडेवारी आहे या आकडेवारीच्या साहाय्याने आपल्याला आलेख कागदावर हिस्टोग्राम जो आहे हा हिस्टोग्राम तयार करायचा आहे। सुरुवातीला आपण शीर्षक देऊन घ्यायचे फ्रिक्वेन्सी हिस्टोग्राम, त्यानंतर अनग्रुप्ड डेटा डिस्क्रीट सिरीज, त्यानंतर नंबर ऑफ स्पेसीज ऑफ द बर्ड्स इन 40 सिलेक्टेड कंट्रीज, त्यानंतर आपल्याला एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस टाकून घ्यायचे आहेत, त्यानंतर वाय अक्षावरील आपल्याला अंक लिहून घ्यायचे आहेत म्हणजेच वारंवारिता टाकायची आहे। एक्स अक्षावर देखील आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ स्पेसीज ऑफ द बर्ड्स आहेत तर त्यांची आकडेवारी आपल्याला टाकून घ्यायची। आता हे तुम्हाला पाठ झालेलं असेल असं मी गृहीत धरतो। तर वारंवारिता वक्र पाहिला, त्यानंतर वारंवारिता बहुभुजाकृतीची मांडणी केलेली आहे आणि आता आपण हिस्टोग्रामची मांडणी करत आहोत। तर व्हॉट इज द बेसिक डिफरन्स? आता पहा की या ठिकाणी जे काही अंक लिहिलेले आहेत हा एक मूलभूत फरक तुम्हाला जाणवलेला असेल की आपण वक्राची मांडणी केली, त्यानंतर बहुभुजाकृतीची मांडणी केली, यामध्ये 10 ही संख्या ज्या ठिकाणी 1 सेंटीमीटर अंतरावर आलेख कागदावरील मुख्य रेषा आहे या मुख्य रेषेवर आपण टाकलेली होती। मात्र आता तसं नाही केलेलं। आता काय केलंय तर ती त्या 1 सेंटीमीटरचा जो काही एक चौरस असेल तर त्याच्या दरम्यान 10 असे आपण लिहिलेले आहे। आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर 10 ची जी काही वारंवारिता आहे ही वारंवारिता 6 इतकी आहे। या ठिकाणी त्याची खूण करून घेतलेली आहे आणि हा एक कॉलम टाकायचा। आता माझा कॉलम कितपत सरळ येईल माहित नाही कारण मी हाताच्या साहाय्याने या ठिकाणी रेष मारतो। त्याच्यानंतर 20 ची जी काही वारंवारिता आहे ती 7 इतकी आहे। या ठिकाणी खूण करून घ्या। उभ्या दिशेत त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर त्याचा हा कॉलम जो आहे हा कॉलम तयार करायचा। त्यानंतर 30 ची वारंवारिता 1 इतकी आहे, 40 ची वारंवारिता 6 इतकी असावी। तर या पद्धतीने तुम्ही आता पुढचा भाग तुम्ही कराल असं मी गृहीत धरतो। याला ॲक्सिस टायटल टाकले पाहिजेत। ॲक्सिस टायटल टाकत असताना पहा की एक्स ॲक्सिस, त्याच्यानंतर वाय ॲक्सिस असेल, त्याच्यानंतर नंबर ऑफ कंट्रीज, त्याच्यानंतर नंबर ऑफ स्पेसीज, हे जे काही ॲक्सिस टायटल्स आहेत हे ॲक्सिस टायटल्स तुम्हाला टाकून घ्यायचे आहे आणि पूर्णतः 80 पर्यंत हा आलेख तुम्हाला पूर्ण करायचा आहे। हा आलेख म्हणजे स्तंभालेखाचाच प्रकार आहे। स्तंभालेखामध्ये आपण काय करतो की 2 वर्गांच्या दरम्यान किंवा 2 स्तंभ असतील, या स्तंभांच्या दरम्यान काही मोकळी जागा सोडतो। ती 5 मिलीमीटरची असेल किंवा काही ठिकाणी ती त्याच्याही पेक्षा कमी असते। मात्र हिस्टोग्राम मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर या प्रकारे रिकामी जागा ही 2 स्तंभांच्या मध्ये सोडायची नाहीये आणि या प्रकारे जेव्हा आपण स्तंभालेख काढतो तेव्हा त्याला हिस्टोग्राम असे म्हणतात। धन्यवाद। मला आशा आहे की खंडित श्रेणीसाठी हिस्टोग्राम तयार करण्याची पद्धती आपणास समजलेली असेल। तरी देखील काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही। धन्यवाद।